मुळात विषय असा आहे की हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात. आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर नाही का मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती. हा पहिला भाग. दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपापली मतं मांडत असताना आम्ही तर पुराव्यानिशी चाललेलो आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रशांत जगताप इथं धाडसाने समोर आलाय. उद्या आम्ही कुठे गन पॉईंटवर असू त्याची आम्हाला काही बिलकुल काळजी नाही. आम्ही आमच्यामधलं नाही का धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुराव्यानिशी येत आहोत. या टेम्परिंग कसं होतंय, कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भात आम्ही खुलासे नक्की करू. पुरंदर विधानसभेतली आहे या संदर्भातले आम्ही लॅबोरेटरीला सुद्धा पाठवतोय. ज्या नावाची क्लिप आहे त्यांच्या नावाच्या संदर्भातलं मी सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत. आताच्या क्लिपच्या अशा 10 क्लिप्स माझ्याकडे आहेत. याच्यातले शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही ठेवत आहोत. संभाषण जे आहेत तिथं जे आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो, मी लॅबोरेटरीला आज ते पाठवतोय. या संदर्भामध्ये नावानिशी जाहीर करणार. मी ज्यावेळेस पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या संबंधित जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला मला काय अडचण आहे. फक्त माझं म्हणणं असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. संविधान हे सांगतंय की त्यांचं नाव जाहीर करायच्या अगोदर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल. त्यांच्या मी ओरिजिनल व्हॉइस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे दोघांचं संभाषण जे काय आवाज आहे तो एकच ओरिजिनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे. उद्या आम्ही त्या संदर्भात पैसे भरतोय. नाही त्या संदर्भात काउंटिंगच्या दिवशी रॅन्डम अधिकार होता, म्हणजे रॅन्डमली होते. म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही अक्षर नोंदवल्यानंतर 5 मशीनची मागणी केली, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली. आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार आल्यानंतर आम्ही सांगू. त्याच्यात त्यांनी 1 तासाभराने आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून 5 रॅन्डमली मशीन काढल्या. ते आमच्याही नव्हत्या किंवा त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या, त्या रॅन्डमली काढल्या. आता आम्ही जे पैसे आज भरतोय नाही त्या सेम आल्या. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, हा त्या मशीन मधला जो विषय आहे, ज्या व्हीव्हीपॅटच्या मशीन आणि नाही का त्याच्यात आलेला काउंट, हा मुळात विषय आमचं म्हणणंच आहे की त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला मी मतदान केलं, मी बघते कोणाला मतदान केलंय. मी पुन्हा एकदा एक तर माणूस आपल्याला पाहिजे ज्यांनी मतदान केलंय आणि चिठ्ठी दुसरी आली. खूप सारे राज्यातून बरेच व्हिडिओ आले. आपण एवढ्या लोकांनी मतदान केले, आम्ही पण सांगतो, मी केलं, मी सांगतो, मी त्या उमेदवाराला मतदान केलं त्यांनी चिठ्ठी पाहिजे. सगळं मान्य आहे प्रशांतजी, पण आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमचे पुरावे घेऊन येतोय ना समोर. आपण इथंच आपलं ते नंबर घेऊ ना. अगदी प्रशांतजी, त्याच्यावरती तारीख पण नसते, त्याच्यावर नंबर पण नसतो. ते नुसतं असतं ते काउंटिंग करायला आम्हाला देतच नाही. ते आमचं म्हणणं आहे की आम्ही दिलेलं ते दाखवत आम्हाला काउंटिंग करून दाखवा. आक्षेपाला विरोध नाही झाला. माझ्या ज्ञानात भरपडा म्हणून मी विचारतोय की एक तर व्हीव्हीपॅट वापरताना रॅन्डम काढलं जातं, बरोबर आहे. तुमच्या समोर चिठ्ठ्या टाकल्या असतील, कोणते 5 मशीन उचलायची, बरोबर आहे. ते काही तुम्ही नीट ठरवलेलं नाही. पण तेवढ्या वेळामध्ये परत त्या चिठ्ठ्या बदलल्या का त्यांनी आपल्या ते 1 तासाभरात. आमचं म्हणणंच ते आहे की आम्ही प्रोग्राम आरोप करा हो त्यांनी 1 तासात तुम्हाला घेऊन या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 1 तासात चिठ्ठ्या बदलल्या. एक या ठिकाणी आणखी काही मुद्दे आहेत. आता मी बऱ्याचशा गोष्टी आहेत, आम्ही आमच्या याचिका दाखल करत आहोत. मतदान नाही, एक मिनिट. मतदान केल्यानंतर सुद्धा बराच वेळ पीप आवाज येत नव्हता. याचिकेला काय अर्थ नाही, आता लोकांमध्ये आम्ही लोकांमध्ये चाललोय. आम्ही ते सांगतोय की लोक चळवळ उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जन आंदोलन उभं करणार आहोत. आणि तुम्ही असं असेल अण्णा आता म्हणतात असं असेल आता जे व्हीव्हीपॅट मोजून तरी काय उपयोग आहे. रॅन्डम मध्ये ठीक आहे, पण असं आहे प्रोसिजर तर पूर्ण करावी लागेल ना. आम्हाला जो कायद्याने अधिकार दिलाय, आज आम्ही तुमच्या समोर मत मांडून लोक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा भाग, आम्ही व्हीव्हीपॅट उद्या नका मोजण्यासाठी आज पैसे भरून पुढच्या 4 दिवसात व्हीव्हीपॅट मोजून घेतोय. तिसरा भाग, आम्हाला कायद्यानुसार जी रीट दाखल करण्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये इतर जे पुरावे जे आज आम्ही तुमच्या समोर खुलासा केला नाही ते आम्हाला संबंधित मान्य उच्च न्यायालय किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समोरच मांडायचे, ते सुद्धा आम्ही मांडत आहोत. आमची पुढच्या आठवड्यात याचिका दाखवली. आज आमचे व्हीव्हीपॅटचे पैसे भरले जातात मान्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे. त्या संदर्भात माझ्या 5% तो अधिकार असतो. माझ्याकडे 532 मशीन होते, त्यामुळे माझ्याकडे साधारण 27 मशीन माझ्या वाट्याला येतील. तिथला नंबर चॉईस करायचा अधिकार माझा आहे. ते नंबर सुद्धा आता आम्ही ह्या मशीनमध्ये
काय गडबड झाली ह्या मशीननं आम्ही मोजण्याचा सर्वे करतोय. याच्यातला आणखीन एक खुलासा आम्ही आता आज विचारतो, कारण की आता आमच्याकडं मान्य असीम सरदेसाई साहेबांनी तो खुलासा केला आणि तो निश्चित तसा असेल तर त्याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल. तर ते असं सांगतात की 27 मशीन ज्या आमच्यासमोर मोजल्या जातील त्या इरेज करून परत पुन्हा मॉकपोल सारख्या त्या ठिकाणी मत टाकून मोजल्या जातील. तसं असेल तर मग आमचा डेटा इरेज होऊन उपयोग नाही. तर त्याचा खुलासा सुद्धा आम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून घेतोय. आताच बरं का ईव्हीएम प्रशांत एक मिनिट माधव देशपांडे म्हणून या ईव्हीएम क्षेत्रातले एक अतिशय तज्ञ आहेत. त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या, आणि आपण म्हणतात तसं न्यायालयामध्ये आम्हाला 30 दिवसाची मुदत आहे. व्हीव्हीपॅटच्या बाबतीमध्ये 29 तारखेपर्यंत आहे. व्हीव्हीपॅटच्या तक्रारी ज्या आहेत त्या उद्या किंवा परत 2 दिवसामध्ये मुदतीत दाखल केल्या जातील. आणि आपण असं म्हणतात तसं एकीकडे न्यायालयीन लढाई, दुसरीकडे निवडणूक आयोगाची लढाई आणि जन आंदोलन, अशा 3 स्तरावरती आम्ही हा लढा पूर्ण चालवणार आहोत. आणखी काय पाहिजे असेल तर ॲडिशन आम्हाला सांगा, तेही आम्ही करू. थँक्यू. आणि रेकॉर्डिंग मी ग्रुपवर